काही प्रॉब्लेम नाही. हे बाजूला घे ते बाजूला घे वायर सर बोला बोला तुम्ही मागे सारखं काय करताय सुरू दादा इकडे मंत्री इथं जो कुंभमेळा संपन्न होतो शांत बसा रे. त्र्यंबकेश्वर आणि नाशिक जो कुंभमेळा वेगवेगळ्या कामाच्या निविदा या आपण काढलेल्या आहेत, त्यातल्या काही स्टेजवर आहेत. जवळपास वाहती राहिली पाहिजे याकरताही आपले जलसंपदा मंत्री एक चांगली योजना तयार केलेली आहे. त्याला जो काही साधू ग्रामची जागा आहे ती जागा अधिग्रहित करण्याचा विषय असेल, हे सर्व विषय आता आपण मार्गी लावलेले आहेत. ते विविध टप्प्यांमध्ये या ठिकाणी आहेत. आणि यासोबत आज जी काही साधू संतांनी मागणी केली त्याची नोंद आपण घेऊन आणि बऱ्याच गोष्टींवर त्यांचं एकमत हे आज आपण केलेलं आहे. विशेषतः कुशावर्तावर जी गर्दी होते त्याची जागा फार कमी आहे त्र्यंबकेश्वरला, त्यामुळे तिथे काय पर्यायी व्यवस्था करता येईल या संदर्भातही बऱ्यापैकी एकमत आज झालेलं आहे, जेणेकरून कुठल्याही प्रकारची स्टॅम्पिडची वेळ ही त्या ठिकाणी येणार नाही अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे. आणि यासोबत आज अमृत स्नानाची जी सर्व पर्व आहेत त्याच्या तारखा देखील सर्व साधू संतांनी आणि पुरोहित संघाने मिळून घोषित केलेल्या आहेत. आपल्याला ते आता सेपरेटली आम्ही उपलब्ध करून देऊ. यावेळी सुदैवाने खूप मोठ्या प्रमाणात पर्वाच्या तारखा उपलब्ध आहेत, त्यामुळे कुठल्या तरी एकाच तारखेला खूप गर्दी करण्याची आवश्यकता पडणार नाही. यावेळेचा जो आपला सिंहस्थ कुंभमेळा आहे हा नेहमीपेक्षा जास्त काळ चालणार आहे, त्यामुळे जास्त पर्वणी या ठिकाणी आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की जी काही भाविकांची गर्दी आहे त्याचं योग्य नियोजन हे आपल्याला करण्याची संधी त्यात मिळालेली आहे. निश्चित केली होती, आता ती अधिग्रहित करायची आहे. त्याच्या अधिग्रहणाचा जो प्रस्ताव आहे तो आता अंतिम टप्प्यामध्ये आहे. त्याला लवकरच मान्यता देऊ. जॉईंट मेजरमेंट वगैरे सगळ्या गोष्टी पूर्ण झालेल्या आहेत. त्याला मान्यता दिल्यानंतर ते काम पूर्ण होईल. सर, एसटीपी प्राधिकरणाला मान्यता मिळालेली आहे. त्याचं गठन हे आता आम्ही लवकरात लवकर करणार आहोत. एसटीपी प्लॅनचं विशेष काम करावं लागणार आहे. एसटीपीच्या संदर्भात टेंडर्स पूर्ण झालेले आहेत. अंतिम मान्यतेला ते देखील शासनाकडे आलेले आहेत. त्याला लवकर मान्यता दिली जाईल. सर, मुख्य मागणी काय होती आणि त्याचं काय निरसन केलं? सगळ्या ज्या काही मागण्या त्यांनी केल्या, काय काय व्यवस्था असल्या पाहिजेत, त्या सगळ्या व्यवस्थांच्या संदर्भात आम्ही चर्चा केली आणि त्या मागण्या आम्ही मान्य करू. आज प्रयागराज और नासिक कुंभ मेले के संबंध में जो 13 प्रमुख माफ कीजिएगा त्र्यंबकेश्वर और नासिक के कुंभ मेले के संदर्भ में एक बैठक का आयोजन किया गया था, जिस बैठक में यहाँ के जो प्रमुख 13 अखाड़े हैं वो भी मौजूद थे. सभी महंत, साधु संत, पुरोहित संघ सभी लोग मौजूद थे. आयोजन पर एक प्रदीर्घ चर्चा हमने की. आज स्नान की कई प्रमुख तिथियां और पुण्य पर्व लोगों को उपलब्ध होंगे, इसलिए भीड़ जो हमारे भाविकों की होती है उसको नियंत्रित करने के लिए हम लोगों को मौका भी मिलेगा. जो साधु संतों ने एसटीपी के माध्यम से
उसमें साफ पानी जाए, गंदा पानी न जाए, इसका भी नियोजन किया है। इसमें जो अतिरिक्त पानी लाना है उसका भी नियोजन हम लोगों ने किया है। अखाड़ों में भी बड़े पैमाने पर साधु संत जो हमने काम है उसकी शुरुआत करने के लिए टेंडर्स भी हम लोगों ने बुलाए हुए हैं और 2000 करोड़ के काम ये पाइपलाइन में है। कुल मिलाकर एक बहुत ही भव्य, बहुत ही दिव्य इस प्रकार का मेला यहाँ पर संपन्न हो, इस प्रकार का नियोजन किया गया है। मला असं वाटतं की पहिल्यांदा तर शाही स्नान बंद झालेलं आहे, आता फक्त अमृत स्नान होतं, आता शाही स्नान होत नाही आणि हे अमृत स्नान अत्यंत महत्वाचं आहे। पालकमंत्र्याचा आणि त्याचा काय संबंध येतो? अमृत स्नान हे लाखो वर्षापासून चाललेलं आहे। पालकमंत्री जातात, येतात, राहतात, काही अडलंय का? त्यामुळे काही काळजी करू नका। कुंभ मंत्री आहेत, ते सगळं करतील, सोबत बाकीचे आमचे मंत्री आहेत। या जिल्ह्यामध्ये गिरीश भाऊ कुंभमंत्री म्हणून काम पाहतात, आमचे दादा भुसे आहेत, आमचे नरहरी झिरवळ आहेत, भुजबळ साहेब आहेत आणि कमी पडलो तर आम्ही पण आहोतच ना। त्यामुळे तुम्ही त्याची काळजी करू नका, याच्यामध्ये कुठलेही राजकारण आणू नका। आपला हा धार्मिक आणि सांस्कृतिक अशा प्रकारचं हे पर्व आहे।